मित्रांनो नमस्कार। एक शिकारी होता, पक्ष्यांची शिकार करणारा। त्यांनी एक मोठं जाळं पसरलं, त्याच्यामध्ये काही दाणे टाकले आणि तो वाट बघत बसला। पहिला एक पक्षी आला, मग दोन पक्षी आला, असं करता करता अनेक पक्षी त्या जाळ्यामध्ये अडकले। शिकारीला वाटलं की नाही, आता हे सगळे पक्षी आपल्याला सापडलेले आहेत, आपण त्यांना हळूहळू पिंजऱ्यात टाकू। मात्र दुर्दैवाने त्या शिकारीच्या मनात सर्व पक्ष्यांनी एकत्र जोर लावला आणि ते जाळं घेऊन ते सर्व पक्षी आकाशामध्ये उडून गेले। आज ही स्थिती महाराष्ट्राला राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांचा ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांची आणि त्यांच्या पक्षाची आहे। महायुती सरकार म्हणा किंवा खास करून भाजपने यांना जाळ्यामध्ये ठेवलेलं आहे। उद्धव ठाकरे यांना संपवायचं आणि राज ठाकरे यांना पुढे यायला द्यायचं नाही, ही नीती भाजपने आखलेली आहे। मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे जे सर्वात मोठं पंखाचं बळ आहे ते त्यांचं मनसैनिक आणि शिवसैनिक आहे। आज यांना घेऊन या दोन ठाकरे बंधूंना एकत्रितपणे या पिंजऱ्यातून आजाद व्हायचं आहे, बाहेर पडायचं आहे। नमस्कार, मी अमित जोशी, बंद आहे बिंदास आहे वृत्त दिनांच्या माध्यमातून आज राजकीय विषय घेऊन तुमच्या समोर आलो। 3-4 दिवसापूर्वी सगळीकडे असं वृत्त आलं की मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अमित शाह यांनी भेटीचं निमंत्रण दिलं होतं। मुख्यमंत्री फडणवीस यांनी बरेच प्रयत्न केले की राज ठाकरे आणि अमित शाह यांच्यात बैठक व्हावी। या प्रयत्नांमागचा त्यांचा हेतू हा होता की राज ठाकरे एखाद्या भाजपच्या मोठ्या नेत्याला भेटणं म्हणजे निश्चितपणे ठाकरे गटामध्ये अस्वस्थता निर्माण होणं आणि भाजपला तेच हवं होतं। मात्र नेहमी रोखठोक भूमिका घेणारे आणि बिंदास बोलणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ती भेट नाकारली। त्यांनी सांगितलं मी अमित शाह यांना भेटून काय करू, त्यामुळे ती भेट रद्द झाली। मात्र ही भेट रद्द झाल्यानंतर अवघ्या 12 तासामध्ये खासदार नारायण राणे हे मीडिया समोर आले। त्यांनी मीडियाशी भरभरून ते बोलले आणि त्याच्यात त्यांनी एक असा उल्लेख केला की या ठाकरे बंधूंकडे आहे काय, एकाकडे 20 आहेत, एकाकडे 0 आहेत, त्यांची जरी बेरीज केली तरी आमचा हा पूर आहे भाजप म्हणजे, आणि या पुरामध्ये हे दोन ठाकरे बंधू वाहून जातील। त्यानंतर दोन्ही बाजूनी बऱ्याच प्रतिक्रिया आल्या, पण शेवटी महाराष्ट्रातील जनतेला पडलेला हा प्रश्न आहे की नारायण राणे यांनी जो दावा केलाय तो किती खरा आणि किती खोटा। मला विचारलं तर मी तुम्हाला असं सांगेन की त्यांच्या दाव्यात थोडंसं तथ्य असेल, पण त्यांचा दावा खोडून काढण्याची ताकद जर कोणामध्ये असेल तर त्यासाठी 2 पर्याय। एक म्हणजे मराठी मतदार। मराठी मतदारांनी जर ठरवलं की नाही यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या ठाकरे बंधूंना आपल्याला साथ द्यायची आहे, तर मात्र महायुतीची मोठी नामुष्की होईल मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकमध्ये। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची रणनीती काय, मराठी माणूस आपला महाराष्ट्र। उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडी सोबत गेल्यानंतर मुस्लिमांचं बरं ते स्तुती करत असतील किंवा मुस्लिमांसोबतही असतील, मात्र त्यांचा जो बेस आहे, त्यांचा जो मूळ गाभा आहे, जो बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट त्यांनी जो तयार केला तो मराठी माणसांसाठी आणि हिंदुत्वासाठी आहे। त्यामुळे त्यांनी किती केलं तरी त्यांच्या हाताखालचे म्हणा किंवा त्यांच्या सोबतचे नेते, शिवसैनिक यांना आजही मराठी माणसाची ओढ आहे, मराठी माणसाबद्दल ते आजही तत्पर असतात। त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांचा एकच गाभा, एकच रणनीती, ती म्हणजे मराठी माणूस। आता हा मराठी माणूस राज आणि उद्धवला तारणार का की टाळणार, हा सर्वात मोठा प्रश्न आहे। कारण जर टाळलं तर महायुतीसाठी ही धोक्याची घंटा असेल, म्हणजे ठाकरे ब्रँड हा महायुतीचा बँड वाजवू शकेल, पण त्यासाठी मराठी माणसांची साथ हवी। मात्र मराठी माणसांनी जर साथ दिली नाही तर मात्र ठाकरे गट आणि मनसे यांच्यासाठी पुढील वाटचाल ही काहीशी कठीण असेल। त्यामुळे जे काही आहे, जी काही जादूगरी आहे, जी जादू दाखवायची आहे ती मराठी माणसाला दाखवायची आहे। राज ठाकरे यांनी सांगितलं की मी टाळी देतोय मराठी माणसाच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी मी ठाकरे गटासोबत जायला तयार आहे। लगेच सकारात्मक प्रतिसाद उद्धव ठाकरे यांनी दिला। त्यांनी पण सांगितलं की आम्ही छोटी छोटी भांडणं विसरून एकत्र यायला तयार आहे। त्यामुळे साहजिकच सगळीकडे चर्चा सुरू झाली आणि या चर्चेमुळे जर कोणी अस्वस्थ झाली असेल तर शिंदेची शिवसेना आणि भाजप, कारण त्यांनाही माहिती आहे की मनसे आणि शिवसेना जर एकत्र आली म्हणजे ठाकरे गट हे जर एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवी राजकारण किंवा नवीन समीकरण जुळून येऊ शकतं। त्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे भाजप मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक येथे स्वबळावर लढणार। त्यांनी चाचपणी केलेली आहे, त्या दृष्टीने ते खेळणार।
त्यामुळे भाजपला ज्या काही जागा मिळतील त्या त्यांच्या हक्काच्या ज्या काही असतील त्या मिळतील. शिंदेचं मात्र मोठं नुकसान होईल जर भाजप सोबत शिंदे गेले नाहीत आणि मनसेने देखील हात झटकले तर शिंदेसाठी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद या ठिकाणी वाटचाल काहीशी कठीण असेल. मग आता आपण येऊया ठाकरे गटाकडे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे जर एकत्र आले तर काय होईल? हे जर एकत्र आले तर गेल्या 15 वर्षापासून अशी अनेक मराठी मतदार आहेत, म्हणजे मी म्हणेन 15 ते 20% मतदार महाराष्ट्रातले असे आहेत की जे कुठेच मतदान करत नाही, जे बाळासाहेबांना मानणारे आहेत. मात्र राज आणि उद्धव वेगवेगळे झाल्यामुळे त्यांना ते पटलेलं नाही आणि ते अलिप्त राहिले. जर राज आणि उद्धव एकत्र आले तर ते 15 ते 20% मतदार पुन्हा एकदा या युतीकडे जातील, म्हणजे कोणाकडे? ठाकरे बंधू ब्रँडकडे जातील. आणि त्याचा फायदा हा शहरी भागामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. आता राज आणि उद्धव एकत्र येणार का? कारण भाजप हा चाणक्य पक्ष आहे आणि त्याच्यापेक्षा ही चाणक्य नीती असलेले फडणवीस आहेत. फडणवीस कोणत्या क्षणी कोणता डाव टाकतील, कोणते डावपेच खेळतील, उद्धव ठाकरे यांना अडचणीत आणण्यासाठी काय डाव खेळतील, राज ठाकरे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतील. मात्र हे सर्व होऊ नये तर खरंच मराठी माणसांच्या हितासाठी राज आणि उद्धव हा ठाकरे ब्रँड एकत्र येणार असेल तर ते मराठी माणसाच्या हितासाठी आहे. कारण दोघांचा पिंड एकच आहे, तो म्हणजे शिवसैनिक आणि मनसैनिक. ह्यांचे कार्यकर्ते, आज हे दोघांचे कार्यकर्ते विखुरलेले, ते जर एकत्र आले तर मी मगाशी तुम्हाला म्हटलं की ते जाळं जे आहे, जे जाळं विणलेलं आहे भाजपने म्हणा किंवा महायुतीने, ते तोडून आपल्या पक्षाला उभारी देण्याचं काम हे कार्यकर्ते करू शकतात. कारण मोठ्या संख्येने या दोघांचे कार्यकर्ते आहेत. हे दोन्ही कार्यकर्ते एकत्र आले, हे ठाकरे ब्रँड दोन्ही भाऊ एकत्र आले तर मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक नवं समीकरण येईल आणि हा ठाकरे ब्रँडच निश्चितपणे महायुतीचा बँड वाजवल्याशिवाय राहणार नाही. येणारा काळ ठरवेल की राज आणि उद्धव एकत्र येणार का, मराठी माणसासाठी महाराष्ट्रासाठी दोघांची एकी होणार का, की पुन्हा एकदा रे माझ्या मागल्या राज ठाकरे स्वबळावर आणि उद्धव ठाकरे काँग्रेस सोबत. येणारा काळ ठरवेल. त्याची सर्वात जास्त प्रतीक्षा जशी आपल्याला आहे तशी मराठी माणसाला आहे. कारण मराठी माणूस वाट बघतोय की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का. मराठी माणसासाठी उत्साहाची गोष्ट आहे आणि महायुतीसाठी निश्चितपणे ती टेन्शन देणारी आहे. मी अमित जोशी पुन्हा एकदा बुधवारी गोरेगावचा विषय घेऊन तुमच्या समोर येईल. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.